श्री संत लहानूजी महाराजांचा 140वा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत लहानूजी महाराज मंदिर कळमेश्वर येथे अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। तर आज इथे कळमेश्वरला येण्याचा योग आला। 140वा जयंती महोत्सव व ग्राम जयंती पर्व या सदराखाली हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि दैनंदिन कार्यक्रम रोज प्रभाती 5 ते 7 अशा पद्धतीचा हा कार्यक्रम 14 एप्रिलला सुरू झाला आणि आज 21 एप्रिलला या कार्यक्रमाची सांगता आहे। सकाळी इथे एक जन्मभूमी आहे आपली आर्वी येथून सुरेंद्रजी पारशे हे आपल्यासोबत आलेले आहेत। सद्गुरू श्री समर्थ लहानूजी बाबांचे सद्गुरू परमहंस आडकोजी महाराज यांच्या चरणपादुका सुद्धा इथे कळमेश्वरला घेऊन येण्याचा योग आला। त्याचेच पूजन आता इथे झालेले आहे। श्री समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज की जय। श्री संत लहानूजी महाराज मंदिर कळमेश्वर येथील सुनील दादा नाथे यांनी यथोचित स्वागत आडकोजी महाराजांच्या पादुकांचं केलेलं आहे, चरण पादुकांचं। आणि आज या कार्यक्रमाची सांगता आहे। श्री आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः। पाठ घ्या इथं बोलो श्री समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज की जय। समर्थ लहानूजी महाराज की जय। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः, ओम आडकोजी नमो नमः, श्री आडकोजी नमो नमः, जय जय आडकोजी नमो नमः। सद्गुरु आडकोजी नमो नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय।
परमहंस आडकोजी महाराज की जय. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. सब संतन की जय. आई पप्पाला श्री संत लहानूजी महाराज मंदिर, श्री संत लहानूजी महाराज मंदिर कळमेश्वर येथे आज आपण समर्थांच्या 140व्या जन्मोत्सवानिमित्त जमलेलो आहोत. आज समारोपीय दिवस आहे सप्ताहाचा. 14 एप्रिलला सप्ताह सुरू झाला आणि आज 21 एप्रिल 2024ला सप्ताहाची 140व्या जन्मोत्सवाची आज सांगता आहे. आणि त्या प्रित्यर्थ आपल्यासोबत नाथेसाहेब आहेत. काका जय गुरु. जय लहानूजी भाऊ. जय. सर्वात आधी या कार्यक्रमाबद्दल सांगा. हे कितवं वर्ष आहे तुमचं इथे कार्यक्रम करण्याचं? आम्ही इथं 71 पासून कार्यक्रम करू. अच्छा. 140वा जन्मोत्सव आहे हा. 140वा जन्मोत्सव साजरा करताय तुम्ही? हो. आता हाच आपला 140. हो हो. तर थोडक्यात या कार्यक्रमाबद्दलची रूपरेषा सांगा. पहिला आम्ही हा कार्यक्रम महाराजांचा याच्या आपल्या म्हणजे आपल्या रक्षाबंधनला करत होतो. हो. 12 वर्ष आम्ही रक्षाबंधनला केला. हो हो. मग आखरी बेलूकर दादा म्हणत होते की इकडे तुम्ही इकडे तिथं येऊ शकत नाही, आम्ही इकडे येऊ नाही शकत. हो. तर तुम्ही आता एक तप झालं, आता तुम्ही जन्मोत्सव घेत जा. हो. तेव्हापासून मग आम्ही आता मग जयंती महोत्सव सुरुवात केली करण्यास. हो हो. कार्यक्रम. तर आज कार्यक्रमामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आयोजन आहे आजच्या याच्यात, आजच्या दिवशी? आज काल्याचं कीर्तन, सचिन महाराज काळे यांच्या हस्ते आहे, राष्ट्रीय कीर्तनकार. मग महाप्रसाद वगैरे होईल दिवस. मग महाप्रसाद वगैरे कालच पालखी आज धांदल होते, त्याच्यामुळं कालच पालखी वगैरे काढली महाराजांची शोभायात्रा. काकू जय गुरु. जय गुरु. आज दुपारला काही वक्त्यांचं मनोगत वगैरे राहील ना? बोला ना थोडक्यात. काही वक्त्यांचे प्रवचन भाषण राहील, त्यानंतर काही स्वागत राहील आणि मग महाकाला सचिन महाराजांचं कीर्तन राहील, सचिन महाराज काळे कीर्तन राहील. बरोबर. आणि पहिले असं होतं की पहिले मूर्ती स्थापना व्हायच्या आधी हो इथे राखी पौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा. बरोबर. पाणी खूप राहायचं आणि डिस्टर्ब व्हायचा, त्यामुळं मग बेलूरकर दादांनी हे नियमावली बदलून बदलवली. मग हे जयंती महोत्सव घेण्यात आला. बरोबर. तेव्हापासून हा जयंती महोत्सव करण्यात येते आणि खूप मोठ्या उत्साहाने. आणि आम्ही खूप काही अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटतं इथे आल्यापासून. वातावरण आणि शिस्त, वेळेचं भान असते. आणि असं नाही की बा फक्त कार्य हे संताचेच नाही, पूर्ण आपल्या जीवनालगतचे पूर्ण कार्य इथे केल्या जाते. महापारायण सोहळा, पारायणाला 60-70 लोक असतात आणि जे लोक आहेत त्यांचे सत्कार होतात. मोठा कार्यक्रम आहे. लोकभाषा हे आहे आपल्या इथे मोठा ग्रुप आहे, तो ग्रुप. आणि आमच्या मंदिरात आणि या परिसरामध्ये बाबाजीने तुम्हाला मार्गी लावून दिला आहे ना सगळ्या लोकांना. आणि तुमचे जे सासरे बुवा आहे आणि हे जे तुमचे हरिश्चंद्र काकाजी आहे, यांच्या माध्यमातून नवीन पिढीला सुद्धा आणि नवीन पिढी सुद्धा उत्साहाने सहभागी होतात. बरोबर. जय गुरु. तर तुम्ही इथे पूजेचं काम करत असता. नाव सांगा तुमचं. मी पूजेचे काम नाही करत, राज्य परिवहन महामंडळामध्ये सर्व्हिसला आहे. अच्छा. पण मी सप्त्याच्या वेळेस दररोज दर्शनाला येणं आणि जाणं. हो हो. आणि सप्त्याच्या वेळेस 10 दिवसाच्या सुट्ट्या सेवा देता तुम्ही. असं काय? तुमचं नाव सांगा ना. माझे नाव संतोष केदाजी पुष्कर. अच्छा. मला पहिल्यांदा असं वाटलं की तुम्ही पूजेमध्ये एवढे तल्लीन होतात सकाळीपासून की संस्थांचे तुम्ही बा या मंदिरचे पुजारीच आहात असं वाटलं पहिल्यांदा. सेवा देण्याचा प्रयत्न करतो, आपल्याशी सेवा देतात. बरोबर आहे. दरवर्षी सुटे मारतात ते पूर्ण सप्ताहभर. हो हो. आधी आम्ही उभाळीला मंदिर बाबा देवस्थान संतांचं हो. इथे राहायचं. इथे 2010ला आलो, तेव्हापासून इथला आपल्याला इथला सवास संतांच्या सवासात पाठवलं. बरोबर. आणि ते आपल्यासोबत परत दिगंबर पाटील चौधरी आहे, लहान भक्त. दादाजी, या कार्यक्रमाबद्दल, उत्साहाबद्दल सांगा बरं. या उत्सवाबद्दल थोडक्यात, जन्मोत्सवाबद्दल. इथे जो कळमेश्वरला होतो
समर्थ लहानोजी बाबांचा जो तिथीनुसार तिथे होतो टाकरखेड्याला, आणि त्याच्यानंतर मग जागोजागी जिथे जिथे मंदिर आहे तिथे तिथे जन्मोत्सव सुरू होतात. 68-71ला लहानोजी महाराज निर्धामगमन झालं त्यांचं. हो तेव्हापासून मग कार्यक्रम रक्षाबंधनाला चालू झाले. हो पण रक्षाबंधनची तीच हे अत्यंत पावसात सापडते. हो. त्यामुळं कर्णीवाल्याचे खूप वाक्य होते. हो म्हणून हे तीच बदलून हो आद्य रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर हो. यांनी ही तीच बदलवली कळमेश्वरची. हो. आणि या जन्मोत्सव प्रगट दिवस करायला सुरुवात झाली. तर हा प्रोत्साहन 140 दिलं. प्रगट दिवस आहे इथे सुरू हा, आहे 140 71 सालापासून. हां. हां, तर बरोबर. आता इथे काही चांगल्या इथे सत्कार वगैरे होतात. हो. लहानोजी लीलामृत ग्रंथाचं पारायण सुद्धा झालेलं आहे. ग्रंथाचं पारायण इथे झालं. ग्रंथे पहा ठेवलेलेच आहेत. 50-60 लोक इथे ग्रंथाचं पारायण सुद्धा करतात. हो आणि नित्यनेमानं जे काही सेवाव्रती लोक आहेत त्यांचा सत्कार सुद्धा होतो. हो हो. आणि यथोचित तिथे अतिशय प्रसन्न असं वातावरण आल्यापासूनच मी बघतोय सकाळीपासून. बघा अलीकडेच लहानू साधना नावाचं एक सर्व लहानू भक्तांना मी आव्हान करतो या मुलाखतीच्या माध्यमातून की लहानू साधनाच नावाचं एक प्ले स्टोअरवरती ॲप समर्थ लहानूजी बाबांचं प्रसिद्ध झालेलं आहे. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी याला पब्लिकेशन मिळालं. आणि या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की या ॲपमध्ये संपूर्ण लहानोजी लीलामृतचे 21 अध्याय, संगीतमय बावन्नी, लिहिलेली बावन्नी, त्याच्यानंतर समर्थांचे दुर्मिळ फोटो, संस्थानला कसं पोहोचायचं, श्री समर्थ लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड्याला कसं पोहोचायचं याबद्दल सविस्तर माहिती या लहानू साधना नावाच्या ॲपमध्ये दिलेलं आहे. आणि हे लहानू साधना नावाचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं, तर प्ले स्टोअरला जायचं आहे. इंग्लिशमध्ये लहानू साधना असं सलग लिहायचं आहे किंवा लहानूबा असं सुद्धा नाव लिहिलं तरी ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते. आणि सांगण्याचं तात्पर्य असं की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत बाबाजी पोहोचले पाहिजे. आणि लहानोजी लीलामृत जे स्वाध्याय मालिका आपली संस्थांनी सुरू केलेली आहे, या स्वाध्याय मालिकेला कोणत्याही गावला आपण गेलो तरी मोबाईल आपल्यासोबतच राहीन आणि अध्याय प्रत्येकाला वाचता यावा दर सोमवारी, हा एकमेव प्रामाणिक उद्देश घेऊन या लहानू साधना ॲपची निर्मिती करण्यात आली. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये कळमेश्वरला येऊन जो जन्मोत्सवाचा 140वा जन्मोत्सव आहे अतिशय उत्साहात इथे संपन्न होत आहे हा कार्यक्रम. तर तुमचे या कार्यक्रमाबद्दल जी माहिती दिली त्याकरता मी तुमचे आभार मानतो. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय. सानपनी फार गेला संत चरणी आधार मिळाला पूर्ण ब्रह्म अधिकार.